नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये म्हणजेच मकर संक्रांत विशेष जो भाग आहे त्या दिवशी अन्नपूर्णाजीला खूप छान अशी गोड बातमी मिळणार आहे. ती म्हणजे ते स्केच फायनली अन्नपूर्णाजीकडे येणार आहे आणि ते स्केच स्वतः स्केच आर्टिस्ट आणून देणार आहे. नंतर कमळी हीच नात आहे समजणार आहे आणि अन्नपूर्णाजी एवढी खुश होणार आहे की तिथे कार्यक्रमामध्ये कमळी, निंगी सगळेजण आलेले आहेत आणि अन्नपूर्णाजीने प्रेमाने कमळीला मिठी मारलेली आहे. त्यानंतर स्केच आर्टिस्टने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे कामिनीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करण्याचा. स्केच आर्टिस्टने कामिनीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलेलं आहे आणि कामिनीला जेलमध्ये पाठवलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे कॉलेजमध्ये आता आदिती कमळीला भेटायला आलेली असते. म्हणजेच आदितीला कॉलेजमध्ये जर्मन लँग्वेजसाठी ॲडमिशन घ्यायचं असतं आणि ते तिचं ॲडमिशन झालेलं आहे. त्यासाठी कमळीने तिला मदत केलेली असते आणि त्याचबरोबर तो स्केच आर्टिस्ट आहे, त्याला ती स्केच देते आणि तिचं स्केच घेते, कारण ते स्केच एक्सचेंज झालेलं असतं. परंतु या कामिनीने एवढा मोठा डाव आखलेला असतो की ती आदितीच्या जीवावर उठलेली आहे. का तर तिला वाटत असतं की हीच अन्नपूर्णाची नात राजनची मुलगी आहे, म्हणजेच माझ्या अनिकाच्या आयुष्यात येणार आहे आणि अनिकाला लुबाडणार आहे, म्हणजेच त्या प्रॉपर्टीतला हिस्सा घेणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच स्केच आर्टिस्ट जेव्हा ते स्केच पाहतात तेव्हा तो सांगू लागतो की तुम्हाला माहीत नाही आहे हे स्केच किती महत्त्वाचं आहे ते. कारण ह्या स्केचमधली जी मुलगी आहे ना, त्या मुलीला तिचे वडील गेली 18 वर्ष झाले शोधत आहेत आणि आज त्यांचा शोध थांबेल असं मला वाटतंय, कारण हे जे स्केच आहे हे पाहिल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी मिळणार आहे. तेव्हा लगेचच ती मुलगी म्हणते की काय, ह्या मुलीला तिचे वडील शोधतायत? तेव्हा मात्र स्केच आर्टिस्ट सांगू लागतात की हो, तिला तिचे वडील शोधत आहेत. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणते, अहो ही मुलगी जी आहे ना स्केचमधली, ती ह्याच कॉलेजमध्ये आहे, मी घेऊन येते तिला. आणि नेमकी तीच संधी साधत कामिनीने त्या मुलीच्या अंगावरती टेम्पो घातलेला असतो आणि तिला रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पाडलेलं असतं. ती मुलगी जीवन मरणाशी झुंज देत आहे, मरणाच्या दारात आहे आणि त्याचबरोबर इकडे स्केच आर्टिस्ट धावत जातो आणि त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो. परंतु सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय झालंय आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत. सगळी मुलं जमलेली असतात आणि त्याचबरोबर कमळीची मैत्रीण राधासुद्धा तिथं असते आणि ती कमळीला आणि निंगीला सांगते की मगाशी जी आदिती भेटलेली ना आपल्याला, तिचा कॉलेजच्या बाहेर खूप मोठा अपघात झालेला आहे. आणि इकडे कामिनी मात्र खुश झालेली असते. पण कामिनीला आता एक गोष्ट समजते, ती म्हणजे ज्या मुलीला कामिनीनं संपवलेलं आहे, मारलेलं आहे, ती मुलगी ही अन्नपूर्णाची नात नाही आहे. इकडे अन्नपूर्णा आजीला खूप अस्वस्थ वाटत असतं, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं जाणवत असतं, कारण त्यांना असं वाटत आहे की काहीतरी घडतंय. आणि मग त्या राजनला म्हणत असतात की तू फोन कर. राजन मात्र फोन करत असतो, पण स्केच आर्टिस्ट काही केल्या फोन उचलत नाही, कारण स्केच आर्टिस्टचं असं म्हणणं आहे की त्याला आता हॉस्पिटलला त्या मुलीला नेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच स्केच आर्टिस्टने तो फोन रिसीव केलेला नसतो. इकडे रागिणीने एक कांड केले, ते म्हणजे राजनच्या फोनमध्ये इकडे स्केच आर्टिस्टचा जो नंबर आहे तो ब्लॉक केलेला आहे. त्यामुळं इकडे राजन कितीही विचार करत असला, अजून त्याचा फोन का येत नाही आहे, वापस फोन का येत नाही आहे, या गोष्टीचा विचार राजन करत आहे. परंतु तो नंबर ब्लॉक झाल्यामुळं राजन काहीच करू शकत नाही. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अन्नपूर्णाजी हे सगळं पाहत असतात. त्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, अचानक सुजाताताईंना का लागलं, हे सगळे विचार सुरू झालेले असतात. आता स्केच आर्टिस्ट हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो म्हणत असतो की काही झालं तरी राजन सरांशी मला कॉन्टॅक्ट केला पाहिजे, कारण आज ते माझी वाट बघत असणार आहेत, त्यांना हे स्केच देणं गरजेचं आहे. असं म्हणत स्केच आर्टिस्ट काही करून ते स्केच त्यांना द्यायचं आहे. त्यांची मुलगी त्यांना भेटणार होती आणि त्यांना मला हेही सांगायचं आहे की तुमची मुलगी अन्नपूर्णा कॉलेजमध्येच आहे. त्याचबरोबर इकडे स्केच आर्टिस्ट तिथे थांबलेला असतो, कारण त्याचं लक्ष जातं तिथं कामिनी आलेली असते आणि कामिनी गुंडांसोबत बोलत असते. कामिनी गुंडांना सांगत असते की ह्या मुलीचं काही देणं घेणं नाही आहे, ती मेली जगली तरी आपल्याला फरक पडत नाही आहे, तो स्केच आर्टिस्ट कुठे आहे ना त्याला शोधायचा आहे,
त्याच्या हातातलं स्केच ताब्यात घ्यायचं आणि नंतर त्याला संपवायचं. आणि नेमकं कामिनीच्या मागच्या बाजूला स्केच आर्टिस्ट उभा असतो आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळं त्याला धक्का बसतो. तो म्हणतो की काय आहे हे सगळं? त्या दिवशी तर या बाईने राजन सरांची सासू आहे असं म्हणून सांगितलेलं होतं आणि आज ही मुलगी काय बोलते, कशा पद्धतीने ही बाई कशा पद्धतीने बोलते. कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूप भयानक आहेत असं स्केच आर्टिस्टच्या लक्षात आलेलं असतं. तो विचार करू लागतो. तो म्हणतो की नाही, मला या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेलं पाहिजे. त्यामुळं त्याच्या डोक्यात आता विचार सुरू झालेले असतात आणि तो म्हणतो की मला पहिलं हे स्केच अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सर यांच्याकडे पोहोचवलं पाहिजे आणि त्यानंतर मला पोलीस कंप्लेंट करावी लागणारच आहे. आणि मग त्याने विचार केलेला असतो. त्याचबरोबर त्याने एक काम करतो, तो म्हणजे इकडे कामिनीचा व्हिडिओ बनवतो. कारण काहीही झालं तरीही या बाईपासून जर आपल्या जीवाला धोका आहे तर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आधी तिला मारणारी पण हीच बाई आहे हे सुद्धा आता त्याला कळलेलं असतं. तो व्हिडिओ त्याने त्याच्या मोबाईलवरती बनवलेला असतो आणि मग तो म्हणतो की आता मला लवकरात लवकर हालचाल करावी लागणार आहे. इकडे दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे. कमळी त्याचबरोबर ऋषी यांनी एका शाळेत जाण्याचं ठरवलेलं आहे. तिथल्या मुलांना तिळगुळ द्यायचे आहेत असं कमळीला वाटत असतं. आणि मग इकडे अन्नपूर्णा आजीच्या घरी सुद्धा मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि सगळे तिथं जमलेले असतात. आणि नेमकं त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळेस तिथे आता पत्ता विचारत विचारत स्केच आर्टिस्ट महाजन निवासला पोहोचलेला असतो. आणि मग तो शोधू लागतो तिथे राजन कुठं दिसतोय का, अन्नपूर्णा मॅडम कुठं दिसत आहेत का. कमळीसुद्धा तिथे आलेली असते आणि मग त्यांचा शोध सुरू झालेला असतो, नक्की कुठे असतील ते. म्हणून तो स्केच आर्टिस्ट शोध घेऊ लागतो. परंतु घडतं असं की त्याला तिथे कोणीच दिसत नाही. इवन त्याच्या लक्षात येतं की तिथं कामिनी आहे आणि त्याला जाऊन पहिलं आता पोलीस कंप्लेंट करायची आहे हेही त्याने ठरवलेलं असतं. मग तिथं निंगी असते आणि मग निंगीकडे तो जातो आणि निंगीला म्हणतो की हे घ्या, एक काम कराल का, हे जे आहे ना, हे फक्त ते अन्नपूर्णा मॅडम आहेत ना त्यांना नेऊन द्यायचं आहे. निंगी म्हणते की चालेल आणि निंगी मग अन्नपूर्णा आजीकडे येते आणि अन्नपूर्णा आजीला ते जे स्केच आहे ते आणून देते. तेव्हा अन्नपूर्णा आजी ते स्केच जे आहे ते पाहत असतात. निंगीला माहीतच नसते की ते काय आहे. खरं तर निंगीने जर तो फोटो पाहिला असता तर निंगीला त्या क्षणी कळलं असतं की तो फोटो कशाचा आहे. निंगी आता ते स्केच घेते आणि येते आणि इकडे अन्नपूर्णाजीकडे आणून तिनं ते स्केच दिलेलं असतं. त्याचबरोबर अन्नपूर्णाजीने सुरुवातीला ते स्केच खालीच ठेवलेलं असतं. त्यांनी काही ते स्केच पाहिलेलं नाही. आणि मग इकडे स्केच आर्टिस्ट आता तिथून निघून गेलेला असतो. परंतु स्केच आर्टिस्टने एकच गोष्ट ठरवलेली आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरी अन्नपूर्णा आजी आता ते स्केच उघडून पाहतात आणि इकडे आता स्केच आर्टिस्टने ठरवलेलं आहे काही करून मला त्या बाईच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. जर त्या बाईने काही गोंधळ घातला आणि तिच्यामुळं माझ्या जीवाला काही झालं तर काय करू, कारण याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे, तरीही ती बाई माझ्या जीवावरती उठलेली आहे. त्यामुळं स्केच आर्टिस्ट आता डायरेक्टली पोलीस स्टेशनला जातो. इकडे अन्नपूर्णाजींनी ते स्केच हातात घेतलेलं आहे आणि ते जे स्केच आहे ते उघडून पाहत आहेत. त्यांना मात्र खरंच खूपच मोठा आनंदाचा धक्का बसलेला आहे. कारण ते स्केच उघडल्यानंतर त्यांना समजतं की ही तर आपली नात कमळी आहे. म्हणजेच इतके दिवस आपलं मन आपल्याला सांगत होतं की राजनची आणि गौरीची मुलगी कमळी आहे आणि त्याचबरोबर माझी मोठी नात ही कमळीसारखीच असणार, तर तसं नसून ती कमळीच आहे हे सत्य मात्र समोर आलेलं असतं. तेव्हा अन्नपूर्णाजी तिथं कमळी असते, कमळीला जवळ घेतात, तिला मिठी मारतात आणि खूप भाऊक झालेले असतात. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता गेल्यानंतर कंप्लेंट केलेली असते आणि कंप्लेंट रजिस्टर झाल्यामुळं तिथे पोलीस येतात आणि कामिनी यांना अटक करायची आहे म्हणून सांगतात. त्या क्षणी पोलीस आता कामिनीला घेऊन चाललेले आहेत. अन्नपूर्णाजीला तिची नात मिळालेली आहे. तर इकडे कामिनी आता जेलमध्ये सडणार आहे. कारण आजपर्यंत केलेली काळी कृत्य या सगळ्याचा हिशोब चुकता होणार आहे आणि कामिनीला तिच्या कर्माची शिक्षा भेटणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.